नमस्कार मित्रांनो, मी संदेश संदेश अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहोत. आज 18 ऑगस्ट 2026 आपण बघत असतो MPSC ग्रुप सी म्हणजे तलाठी भरती आणि पोलीस भरतीचे प्रश्न पत्रिकेचे विश्लेषण. आपला पॅटर्न असतो मित्रांनो, सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता, गणित, मराठी व्याकरण, चालू घडामोडी. दररोज संध्याकाळी 6 वाजता किती प्रश्न डिस्कस करतो आपण? 25 डिस्कस करतो. तुम्हाला त्याच्यापैकी किती मार्क मिळतात ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कळवत असता. तर आजचा पहिला प्रश्न असणार आहे मित्रांनो, 5, 10, 15, 20 या समान फरकाच्या मालिकेत 10वे पद कोणते? 45, 50, 55, 60. मित्रांनो, याच्यासाठी पहिले पद एक सूत्र आहे. सूत्र मी तुम्हाला सांगतो. जे काय पद काढायचं, AN इक्वल टू A प्लस N मायनस 1 इक्वल टू इंटू डी. आता एक म्हणजे काय हे लक्षात राहू दे. सूत्र आहे ए म्हणजे पहिलं पद, N म्हणजे कितवे पद शोधायचंय ते, नंबर ऑफ पद, आणि डी म्हणजे समान फरक. आता आपल्याला पहिलं पद आहे 5 आहे, नंबर ऑफ ते 10वं शोधायचं आहे, समान फरक हा 5 आहे. फॉर्म्युल्यामध्ये किंमत टाका, 5 प्लस 10 मायनस 1 इंटू 5. 9 5 45, 45 5 50. आन्सर येणार आहे मित्रांनो 2 नंबरचं, ऑप्शन क्रमांक 2 50 उत्तर असणार आहे. आता मध्य प्रदेशातील कान्हा किसली हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे? वाघांसाठी, उंटांसाठी, डोंगरांसाठी आणि समुद्र किनाऱ्यांसाठी. तर कोणासाठी आहे? वाघांसाठी. ऑप्शन क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर असणार आहे. वाघा आणि बारशिंगा यांच्यासाठी प्रसिद्ध आहे. एक काम 12 दिवसात 8 कामगार करतात, तेच 6 कामगार करायला किती दिवस लागतील? तर स्थिरतेचं एक्झाम्पल घ्यायचं. स्थिरता 12 इंटू 8 इक्वल टू 6 इंटू एक्स. 12 8 96 इक्वल टू 6 इंटू 1. 6 भाग द्या, 6 1 6, 3 उरले, 6 6 36. एक्स इक्वल टू 16 दिवस येणार आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, 4 मुले एका गोल टेबलाभोवती केंद्राकडे तोंड करून बसली आहेत. ए च्या समोर सी आहे. आता हा गोलाकार टेबल आहे मित्रांनो. ए च्या समोर कोण आहे? ए च्या समोर सी आहे. बी च्या डावीकडे ए आहे. बी च्या डाव्या बाजूला ए आहे. आणि डी च्या समोर कोण असेल? इथं जर बी बसलेला आहे, याच्या ए हा डाव्या बाजूला येणार, त्याच्यासमोर सी येणार, आणि जर डी च्या समोर कोण बसणार आहे? डी च्या समोर कोण असणार आहे? बी असणार आहे. ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. समान फरक असलेले मालिकेतले 7वे पद 35 आणि फरक 5 असेल तर पहिले पद कोणते? आपला सूत्र काय मित्रांनो? AN इक्वल टू A प्लस N मायनस 1 इंटू डी. आपल्याला 7वे पद 35 आहे, तर आपला 35 इक्वल टू ए काढायचा आहे. N मायनस 1, 7 मायनस 1 इंटू 5. 35 इक्वल टू ए प्लस 7 सकम 42. ए इक्वल टू 35 मायनस 2 42 गेले, तर उत्तर किती येणार आहे? नाही, सॉरी मित्रांनो, चुकलेलं आहे थोडं. आपण डायरेक्ट गुणाकार केलेला आहे.
इथं किती राहिलं 6 गुणिले 5 म्हणजे किती होणार आहे 30 होणार आहे. ए इक्वल टू 35 मायनस 30 किती येणार आहे एची व्हॅल्यू 5 येणार आहे. पहिलं पद काय असणार आहे 5 असणार आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न संख्या मालिकेतील हरवलेली संख्या कोणती 4, 11, 18 क्वेश्चन मार्क आणि 32. आता नीट बघा मित्रांनो 4 आणि 11 कितीचं अंतर आलं +7. 11 ते 18 कितीचं आलं +7. आता 18 इक्वल टू +7 करा. 18 आणि 2 25 25 येईल आणि आता 25 +7 करा किती येणार आहे 32. त्यामुळे व्हॅल्यू काय असणार आहे 25. ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर असणार आहे. एखाद्या प्रश्नपत्रिकेत 60 पैकी 45 गुण मिळाले तर टक्केवारी किती असणार आहेत काढायचं आहे. 60 भागिले नाही यार 45 आहे ना 45 भागिले 60 इंटू 100 केलं. 6 9 45 6 9 45 नाही 3 2 6 3 1 3 3 5 15 ओके. 2 पंच 10 15 पाचे 75%. ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर असणार आहे. आज काहीतरी झालंय समजत नाही. जैव इंधन बायोफ्यूल प्रामुख्याने कुठून मिळते खनिज तेल वनस्पतीजन्य आणि सेंद्रिय पदार्थ कोळसा व लोखंड कशातून मिळते वनस्पतीजन्य आणि सेंद्रिय पदार्थ. ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर असणार आहे. योग्य मन निवडा. सावध राहावे टिंबट डॅश टाळावे अपघात टाळावे आनंद टाळावे शिस्त टाळावे संयम टाळावे. काय टाळावे सावध राहावे अपघात टाळावे. ऑप्शन क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर असणार आहे. संख्या मालिकेतील पुढील संख्या शोधा 2 6 12 20. तर बघा ऑप्शन आहे 30 32 36 40. 2 + 4 = 6. 6 + 6 = 12. 12 + 8 = 20. म्हणजे 4 6 8 10 12 14 असं होणार आहे. आपल्याला किती उरला 20च्या पुढला 20 + 10 = 30. आपला आन्सर असणार आहे 30. ऑप्शन क्रमांक ए आपलं योग्य उत्तर असणार आहे. एका ट्रकने 3 तास 50 किलोमीटर ताशी काढला आणि पुढील 2 तास 60 किलोमीटर प्रवास केला तर एकूण अंतर कापले किती. आता अंतर इक्वल टू वेग इंटू वेळ. वेग किती आहे 50 इंटू टाईम किती लागणार 3 किती 150 किलोमीटर पर हावर. 150 किलोमीटर जाणार आहे हावर नाही अंतर 1 किलोमीटर जाणार आहे. हा पहिला झाला. दुसरा तो तसा 2 × 60 = 120. यांची बेरीज करा 0 7 270. आन्सर किती येणार तो 270 किलोमीटर ट्रकवाला जाणार आहे. हा प्रश्न परतच आलेला आहे होमवर्क म्हणू याला ठीक आहे. तोच कॉपी झालेला आहे. वाक्य दुरुस्त करा. आपण वेळेवर आला पाहिजे. आपण वेळेवर यायला पाहिजे. आपण वेळेवर आला पाहिजे. आपण वेळेवर येतो पाहिजे. आपण वेळेवर जातो पाहिजे. आपण वेळेवर यायला पाहिजेत. ऑप्शन क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर असायला पाहिजे. 5000 वर 2% वार्षिक दराने 8 दराने साधे व्याज किती होईल. आता किती आहे व्याज काढायचं आहे. SI = PRT/100. हा फॉर्म्युला लक्षात सगळ्यांच्या. 5000 × 2 × 8 × 100. 2 शून्य कट झाले 2 शून्य कट झाले. 50 × 100 100 8 800. ऑप्शन क्रमांक व्याज काय येणार आहे मित्रांनो 800 रुपये. ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर असणार आहे. नाही तर सरळ सरळ मित्रांनो काय करायचं व्याज काढायचं म्हटलं तर काय करणार तुम्ही व्याज = 500
5000 इंटू 16 डिवाइड बाय 100 हे गेले, हे दोन गेले, 16 पंच 80 आणि 800. ओके. पुढचा प्रश्न आहे, ए हा बी पेक्षा उंच आहे. ए हा बी पेक्षा उंच आहे. बी हा सी पेक्षा उंच आहे. खालील योग्य क्रम कोणता? ऑप्शन क्रमांक ए आपलं योग्य उत्तर असणार आहे. कडक शिस्त या शब्दसमाचा अर्थ काय? शिस्त नाही, जास्त शिस्त व काटेकोर पालन, फक्त मोकळेपणा, फक्त शिक्षा. जास्त शिस्त व काटेकोर पालन. ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर असणार आहे. स्वच्छ या शब्दाला विरुद्धार्थी शब्द कोणता? घाणेरडा, सुंदर, नीटनेटका, चांगला. तर कोणता असणार आहे? घाणेरडा. ऑप्शन क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर असणार आहे. स्वच्छ आणि स्वच्छ पाणी आणि स्वच्छता या कोणत्या प्रकारच्या विकास ध्येयात SDG समाविष्ट केला आहे? आरोग्य आणि संबंधित ध्येय, फक्त अर्थव्यवस्था, फक्त संरक्षण, फक्त परिवहन. कशात केलेला आहे? आरोग्य संबंधित ध्येय. ऑप्शन क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर असणार आहे. मराठा साम्राज्याचे संस्थापक कोण मानले जाते? शहाजीराजे, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजीराजे, राजाराम महाराज. तर कोणाला मानलं जातं? छत्रपती शिवाजी महाराजांना म्हटलं जातं. एका रकमेत 2 वर्षात 8% दराने 320 व्याज मिळते, तर ती मूळ रक्कम किती? मूळ रक्कम काढायची आहे. SI = PRT/100. आता कसं करायचं ते? व्याज किती दिलेलं आहे? 320. 1 वर्षाचं किती येणार आहे? 160 येणार आहे. ओके. पी काढायचा आहे. आर किती दिलेला आहे? 8%. टाईम किती दिला? 2 दिला आहे. 100. ओके. या 50 झाला. पी = काय येणार आहे? 320 × 50 भागिले 8. 8 चोक 32, 4 पंचे 20 आणि ते 2 0. प्रिन्सिपल अमाऊंट किती येणार आहे? 2000 रुपये. ऑप्शन क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर असणार आहे. भित्री या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? शूर, घाबरट, आनंदी, हुशार. तर कोणता येणार आहे? घाबरट. ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर असणार आहे. एका व्यक्तीने दक्षिणेकडे तोंड करून उभा आहे आणि 90 अंश डावीकडे वळण घेतले आहे. तो आता कोणत्या दिशेला तोंड करून उभा असणार आहे? आता हा समजा मी उभा आहे, तो कुठं? दक्षिणेकडे तोंड करून उभा आहे. त्यांना काय? डावीकडे वळण घेतलं आहे. डावी बाजू ही आहे, त्यांना डावीकडे वळण घेतलं म्हणजे हा 90 डिग्री त्यांना पास केला, म्हणजे मी पास केला. ही माझी कोणती बाजू असणार आहे? पूर्व असणार आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर असणार आहे. या उदाहरणामध्ये स्वतःला अझम्पशन करायचं, त्यावेळेस तुम्हाला ॲन्सर नक्की योग्य भेटत असणार आहे. नियम मोडणे या अर्थाचा वाप्रचार कोणता? मर्यादा ओलांडणे, मर्यादा ठेवणे, मर्यादा पाळणे, मर्यादा लिहिणे. मर्यादा ओलांडणे. ऑप्शन क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर असणार आहे. RBI म्हणजे रिझर्व्ह बँकचे मुख्य कार्य काय आहे? शाळा चालवणे, देशाच्या चलनविषयक किंवा मॉनिटरी कारभार पाहणे, रेल्वे मार्ग बांधणे, पोलिसांची भरती करणे. देशाच्या चलनविषयक मॉनिटरी कारभार पाहणे. ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर असणार आहे. एखाद्या वस्तूची खरेदी किंमत 2500 आहे असून 10% नफ्याने विक्री झाली तर विक्री किंमत किती असेल? कसं करणार मित्रांनो? त्याच्या आता कोणाला जर 2500चा 10% काढता यायचं असेल, 2500 × 10%. 10% किती होणार आहे? 2 शून्य कट झाले, 2 शून्य 250. हा झाला 10%. आणि आणखीन 10% आणि त्याच्यानंतर 2500 प्लस 250 करा. आपलं किती येणार आहे? 0, 5, 7, 2750ला ती विक्री किंमत असणार आहे. आता 10% म्हटलं तर काय करायचं? जी काय संख्या आहे त्याच्यातलं एक शून्य गायब करायचा. 10% म्हटलं तर एक शून्य गायब करायचं म्हणजे 250. 1% म्हटलं तर शेवटचे 2 डिजिट गायब करायचे असं. ओके, राहील लक्षात?
अशा प्रकारे मित्रांनो आपले 25 प्रश्न झालेले आहे. 25 पैकी तुम्हाला किती मार्क मिळाले ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळू शकतात. लेक्चर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. काही त्रुटी असेल तर कमेंट करून आम्हाला कळू शकतात. चॅनल नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. नवनवीन अपडेट पोलीस भरती आणि तलाठी भरतीबद्दल आपल्याला बघायला मिळत असतात. त्यामुळे नक्कीच सबस्क्राईब करा. संध्याकाळी 6 वाजता दररोज आपण भेटत असतो यूट्यूब चॅनल द संदेश अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर. चला आज आपण इथेच थांबूया. जय हिंद, जय भारत.